डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. या महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून बहुजन संघटक यांच्या वतीने या फेसबुक पेजवरून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी व्याख्यानांचा हा विशेष कार्यक्रम आजपासून आयोजित करण्यात आलेला आहे. आणि हे बाबासाहेबांच्या अभिवादनाचा हा पहिलं व्याख्यान आहे. आजचं हे व्याख्यान तसं पाहिलं तर वास्तविक बहुजन संघटक यांच्या फेसबुक पेजवर त्यांच्या वतीनं हे अगदीच पहिलं व्याख्यान आहे असं काही समजण्याचं कारण नाही. या पेजवरील व्याख्यानांची ही मालिका गेल्या 8 महिन्यापासून अविरतपणे म्हणजे 10 एप्रिलपासून अव्याहतपणे सुरू आहे. संपूर्ण भारतामध्ये अशी अखंडपणे सुरू असणारी ही अशी एकमेव व्याख्यानमाला आहे मित्रांनो. खरं तर मला असं वाटते की ही व्याख्यानमाला नव्हे, ही एक महाव्याख्यानमाला आहे. त्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की हे सम्यक ज्ञानाचं दान करणारं हे एक विद्यापीठच आहे. लोकांनी लोकांसाठी आणि लोकांकरता चालवलेलं हे एक विद्यापीठ आहे. आणि मी आता ज्यांची नावं घेतली ना ते आमचे मित्र सर्वजित बनसोडे, राहुल खांडेकर, सौरभ गाणार आणि हर्षवर्धन स्थूल हे या विद्यापीठाचे कार्यकारिणीचे सभासद आहे. बांधवांनो, अशी माझी नम्र भावना आहे. बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाला उच्च शिक्षण घेण्यासाठी गेले होते. मला वाटतंय बहुजन संघटकने आपल्यासाठी उभारलेले हे कोलंबिया विद्यापीठच आहे. आणि म्हणून मी या सगळ्या मंडळीचे अंतःकरणापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो. अहो, रोज जिथे विद्वानांची, प्रज्ञावंतांची, अभ्यासपूर्ण अशी व्याख्यानं होतात त्यालाच विद्यापीठ म्हणतात ना. विद्यापीठामध्ये यापेक्षा आणखी वेगळं काय असतंय? आणि म्हणूनच मी बहुजन संघटकांच्या या सर्व कार्यक्रमाच्या अंतःकरणापासून अभिनंदन करतो. बंधू आणि भगिनींनो, आजची पिढी ही खूप नशिबान आहे, लकी आहे, भाग्यवान आहे. असे शब्द आपण आपल्या वापरत नाही, पण मी म्हणेन की लकी आहे. या पिढीला विद्यापीठ शिकण्याचं, हे विद्यापीठाचं दालन आज उपलब्ध आहे. इतकंच नाही तर एका क्लिकवर जगातलं सारं ज्ञानाचे दालनं या पिढीच्या पुढ्यात येऊन पडतात. आणि त्या अर्थानं ही पिढी, आजची पिढी ही लकी आहे म्हणतो. मित्रांनो, आमच्या वेळी असं काही नव्हतं. विद्यापीठ कुठे असते, कसं असते, ते कशाशी खातात याचा आम्हाला काही पत्ताच नव्हता, गंध नव्हता. पण एक गोष्ट आमच्यासाठी, आमची एक जमेची बाजू होती. ती म्हणजे आमचं हे एक विद्यापीठ होतं, आई नावाचं विद्यापीठ. मित्रांनो, आई ही एक विद्यापीठच असते. तसंच माझी आई हे माझं एक विद्यापीठच होतं. आणि आपल्या इतर विद्यापीठापेक्षा हे आई नावाचं विद्यापीठ हे एक वेगळं असते बांधवांना. इतर विद्यापीठामध्ये आपल्याला शिकवल्या जातं, पण आई नावाच्या विद्यापीठामध्ये आपल्यावर थेट संस्कार केला जाते, आपल्याला घडवल्या जाते, आपल्याला वाढवल्या जाते. मी ही माझ्या आई नावाच्या विद्यापीठातून माझी अशीच जडणघड झालेली आहे. बांधवांनो, मी जेव्हा माझी आई म्हणतो ना, तेव्हा माझी आई म्हणजे एकट्या नारायण जाधवांची आई नाही, तर ती माझ्या पिढीतल्या प्रत्येकाची आई आहे. आणि माझी आई जसं माझं विद्यापीठ होती ना, तसंच प्रत्येकाची आई तेव्हाची हे विद्यापीठच होती. या विद्यापीठातच आमची जडणघडण झाली. शिक्षणाची प्रेरणा मला माझ्या आईनंच दिली. माझी आईच माझ्या शिक्षणाचं प्रेरणास्थान आहे बाबा. माझी आई कधीच कोण्या शाळेची पायरी चढली नव्हती. मग तरी माझी आई माझ्या शिक्षणाचं प्रेरणास्थान कशी काय होऊ शकते सांगतो. माझी आई रोज सकाळी उठून जात्यावर दळायला बसायची. आणि दळता दळता ती काही जात्यावरची गाणी म्हणायची. ती एक दिवस तिनं असंच एक गाणं म्हटलं. काय म्हणाली माझी आई जात्यावर दळता दळता? माझी आई म्हणाली, अनमोल मोलाचं आलं पुस्तक काया,
अन माझा भानुदास गेला बाई काले जशी काया, माझा एकनाथ गेला बाई काले जशी काया. माझे दोन मोठे भाऊ एकनाथ आणि भानुदास तेव्हा दूर शहरातल्या कॉलेजमध्ये शिकायला गेले होते आणि ते कॉलेजला शिकायला जातात हे तिच्यासाठी कौतुकाचा विषय होती आणि म्हणून ती त्याचं नाव घेऊन माझ्या भावांचं नाव घेऊन म्हणत होती, माझा भानुदास गेला बाई काले जशी काया. आणि हे माझ्या आईचं दात्यावरचं गाणं मीच दळण पहाटं अंगावर गोधडी घेऊन असं झोपल्या झोपल्या ऐकलं आणि जसं हे गाणं ऐकलं तसं मी ताडकन उठून बसलो. ताडकन उठून बसलो, माझी झोपच उडाली आणि मला असं वाटलं की आपण सुद्धा कॉलेजमध्ये गेलं पाहिजे, आपण शिकलं पाहिजे, आपण कॉलेजमध्ये गेलं पाहिजे. कारण आपण शिकलो, कॉलेजमध्ये गेलो की आपली आई ही आपलं नाव घेऊन गाणं म्हणेल आणि मग आपलं नाव घेऊन गाणं म्हटलं की मला एकदम हिरो झाल्यासारखंच वाटायचं ना. ती तेव्हा म्हणेल की माझा नारायण गेला बाई काले जशी काया. हे गाणं ऐकताच मी कॉलेजमध्ये जाण्याचे स्वप्न पडायला लागले मला. लोक प्रायमरी शाळेत जातात, हायस्कूलला जातात, मग कॉलेजमध्ये जातात. दादा मी तर डायरेक्ट कॉलेजमध्येच जायचं स्वप्न पाहू लागलो दिवसाढवळे. कारण माझ्या आईच्या दोन ओळी पुन्हा मला बळ द्यायची. ती पुढच्या दोन ओळी काय म्हणायची, सुटा बुटा कोट मैहाले करा चले ना, आणि सुटा बुटा कोट मैहाले करा चले ना, आणि मिलिंद कालीज मंदी बाई त्याचं चाललं शिक्षण, मिलिंद कालीज मंदी बाई त्याचं चाललं शिक्षण. सूट बूट टाय कोट घालूनच माझे भाऊ मिलिंद कॉलेजमध्ये, बाबासाहेबांच्या कॉलेजमध्ये, हे अशा दुसऱ्या ऐरागैऱ्या कॉलेजमध्ये नव्हते शिकत ना, ते बाबासाहेबांच्या कॉलेजमध्ये. मग बाबासाहेबांच्या कॉलेजमध्ये शिकायचं तर मग सूट बूट कोट घालूनच जावं लागते, अशी माझी तेव्हाची बालपणाची धारणा होती. आणि मग आपल्याला सूट बूट कोट घालून जायचं असेल तर मग आपण शिकलं पाहिजे. कारण असे सूट बूट कोट घालणारेच आदर्श बाबासाहेबांनी आमच्या समोर आईनं त्या बालपणातच उभे केले होते. बाबासाहेब आम्ही सूटबूट कोटातच बघायचो ना. आणि आपल्याला असं सूटबूट कोटात वावरायचं असेल जन्मभर आयुष्यभर तर मग आपण कॉलेजमध्ये गेलं पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याला कसं राहावं, कसं जगावं, कसं सन्माने, हे सगळं आपल्या आचरणातून शिकवलं ना भाऊ, संस्कार केले ना. बाबासाहेब असे सूटबूट टाय कोटातच राहायचे. बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर पंडितजीच्या मंत्रिमंडळामध्ये होते. आणि या मंत्रिमंडळामध्ये आपल्या भारताच्या पहिली मंत्रिमंडळामध्ये दोनच मंत्री असे लय भारी घरंदाज अशा लय भारी पोशाखामध्ये वावरायचे बघा. त्या दोन मंत्र्यापैकी एक होते स्वतः खुद्द पंडित जवाहरलाल नेहरू आणि अर्थात दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि हे दोन मंत्री असे लय भारी भरजरी पोशाखात वावरतात याची या संसदेच्या परिसरामध्ये, संसद भवनाच्या परिसरामध्ये चर्चा पण व्हायची. एकदा पत्रकारांनी बाबासाहेबांना मुद्दाम त्या परिसरातच एकदा अडवलं आणि म्हणाले, पत्रकार काय, मला बघा डॉक्टर साहेब, तुम्ही आणि पंडितजी तुमचा दोघांचा पोशाख लय अप टू डेट असतो, फार अप टू डेट असतो बघा. पंडित जवाहरलाल नेहरूंचे कपडे विलायतीला धुवायला जातात. ही आख्यायिका नाही, हे वास्तव आहे. कारण पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलं हे पोर होतं. अरे ते तर असे भरजरी कपडे वापरणारच, त्याचे कपडे इंग्लंडला धुवायला जाणारच. पण बाबासाहेबाचं काय? म्हणून तो खोचकपणे पत्रकार बाबासाहेबांना प्रश्न विचारतो की आंबेडकर साहेब, डॉक्टर साहेब, पंडित जवाहरलाल नेहरूंचे कपडे विलायतेला इंग्लंडला धुवायला जातात, तुमचे कपडे कुठे धुवायला जातात हो? त्याच्या प्रश्नाची खोच बाबासाहेबांच्या लक्षात आली. बाबासाहेबांचा स्वभाव अतिशय मिश्किल होता बांधवांना. ते जसा प्रश्न असायचा तसे उत्तर द्यायचे. बाबासाहेब म्हणाले, गड्या माझे कपडे कुठे धुवायला जातात सांगायचं का तुला? हो म्हणे, सर सांगा ना. म्हणे हे बघ, आपले कपडे विलायतेला धुवायला पाठवावेत इतके मी माझे कपडे घाण करत नाही. आता राहिला प्रश्न खरंच माझे कपडे कुठे धुवायला जाते याचा, तर तुला सांगू का की आज हा मी जो सूट परिधान केलेला आहे, हा सूट सायंकाळी घरी गेल्यानंतर अलगदपणे काढून कपडेपटामध्ये नीट लावून ठेवतो आणि त्यानंतर या सुटाचा नंतर पुन्हा अंगावर चढवण्याचा फेर 1 वर्षानंतर येतो. 1 वर्षानंतर. मित्रांनो, कल्पना करा बाबासाहेबाजवळ किती सूट होते
हा सूट मी 1 वर्षानंतर घालतो, असा 3-4 वेळा सूट हा घातला की तो फेकूनच देतो, टाकूनच देतो. त्याला धुण्याच्या भानगडीत मी पडतच नाही. असा बाबासाहेब माझ्या आईनं आमच्या अंतःकरणात लहानपणीच कोरला होता बांधवांना. आणि ह्या माझ्या आईच्या अंतःकरणात बाबासाहेबांचं स्थान काय होतं हे पुढच्या 2 ओळीमध्ये मी सांगतो आपल्याला. तिला बाबासाहेब काय वाटायचे. बाबासाहेबांविषयी ती म्हणते की बाबा भीमा भीमा करता भीम संसाराचं लेणं, आणि भीमा बिन बाई जिन कसं लागे सुन सुन, भीमा बिन बाई जिन कसं लागे सुन सुन. बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझ्या जीवनाचं लेणं आहे. लेणं म्हणजे अलंकार, लेणं म्हणजे दागिना, लेणं म्हणजे प्रतिष्ठा, लेणं म्हणजे झळाळी, आणि लेणं म्हणजे सर्व काही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या जीवनाचं सर्व काही आहे. भीमा वीण बाई जिन कसं लागे सुन. आणि भीम नसेल माझ्या जीवनात, जर बाबासाहेब नसेल तर माझं जीवन सुन सुन आहे. त्याला काही अर्थ नाही, ते बेचव आहे, आळणी आहे ते बेटा. म्हणून माझ्या आईनं आपल्या जीवनातून बाबासाहेबाला कधीच उणे केलं नाही. त्याची बेरीज करत गेली आणि त्याचा गुणाकार करत गेला. वामन दादा म्हणतात की माझ्यातला भीम मीच केला उणा, दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा. माझ्या आईच्या पिढीनं बाबासाहेबांना असं वजा कधीच होऊ दिलं नाही. बाबांना त्यांना सतत आपल्या जगण्यामध्ये खाण्यापिण्यामध्ये भीम दिसायचा. बाबासाहेबांचं कसं महत्व आहे. ती म्हणते की जेवणामध्ये जसं मीठ, पहा तिच्या भाषेतली तुलना करून सांगून राहिलो मी. ती म्हणते जेवणामध्ये जसं मीठ तसं जीवनामध्ये भीम. भीमाशिवाय जीवन मला सुनसुन आहे. वामनदादा म्हणतात भाजीत भीम आहे, रोटीत भीम आहे, इथे उपास पोटी कोटीत भीम आहे. आमच्या आईच्या पिढीनं बाबासाहेबांना आपल्या जीवनातून कधीच उणे केलं नाही. आणखी 1-2 ओळी या संदर्भात मी आपल्या पुढे मांडतो आणि पुढे चालतो. मुंबईचे आमचे मित्र आहेत, ज्येष्ठ मित्र प्राध्यापक दामोदर मोरे, साहित्यिक आहे, आपण अनेक जण ओळखता त्यांना. त्यांच्या आईच्या 2 ओळी आपल्यासमोर ठेवतो आणि पुढे सांगतो. ती माऊली काय म्हणते. ती म्हणते की बाबा भीमराव ह्या गळ्यातला सोनं. बाबासाहेब काय तर माझ्या गळ्यातलं सोनं आहे. आपण म्हणतो ना आपल्या दोस्ताला, अरे ओ तो मेरे गले का ताईच आहे यार, माझ्या गळ्यातला ताईच आहे तो. ही म्हणते बाबासाहेब माझ्या गळ्यातलं सोनं आहे, दागिना आहे, अलंकार आहे. बाबा भीमराव ह्या गळ्यातला सोनं, सोन्याला लागे ऊन, बाई मी झाकते पदरान, सोन्याला लागे ऊन, बाई मी झाकते पदरान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या गळ्यातलं सोनं आहे. त्याला गळ्यात घालून मी मोठ्या गर्वानं मिरवते, वावरते, वावरात जाते, शेतात जाते आणि तिथं वेगवेगळे कामधंदे करते. मिरच्या तोडते, कापूस वेचते, निंदते, खुरपते, आणि हे सगळं कामं करता करता माझ्या डोक्यावरचा पदर अनाहूतपणे खांद्यावरचा खाली जमिनीवर पडतो. आणि मग मला भान येते, मी भानावर येते आणि माझ्या लक्षात येते की बाई माझा डोक्यावरचा पदर खाली पडलाय आणि माझ्या भीमाला ऊन लागून राहिलंय. मी मग माझ्या पदराखाली त्याला असं झाकून घेते, त्याला सावली करते. बाबासाहेबासारख्या आकाशा एवढ्या या व्यक्तिमत्वाला आपल्या पदराखाली झाकून घेण्याची क्षमता फक्त आईमध्येच आहे बाबांनो, फक्त आईमध्ये. जिना आमच्या काळजामध्ये बाबासाहेब रुजवला, भरवला, पेरला आणि मोठा केला. मग मला आता असं सांगा की आई कुणाला म्हणायचं, कुणाला म्हणायचं आई. आपल्या ह्या शाळकरी मुलांना जर आपण सहज विचारलं, तिला विचारलं पाहिजे, ए बाबा उठ रे जरा, सांग बरं आई कुणाला म्हणतात. तो आपल्याला सहज उत्तर देईल की जी जन्म देते ती आहे, जननी जी जन्म देते ती आहे. पण मित्रांनो, ही आईची डेफिनेशन आता आउटडेटेड झालेली आहे, कालबाह्य झाली आहे. जी जन्म देते ती आई होईलच असं नाही, आता काळ बदलला आहे. कारण आता हा जमाना सरोगेट मदर्सचा आलेला आहे. आता कोणीही कोणाला सहज जन्म देऊ शकतो. म्हणून आता फॉरेनचे जोडपे भारतामध्ये येतात सरोगेट मदरच्या शोधासाठी. कारण भारताची स्त्री ही जगात सर्वोत्तम आई अशी गणल्या जाते, तिची अशी ओळख आहे. कारण ती काय करते पुढे सांगतो. म्हणून तिकडची जोडपी येतात, इथं सरोगेट मदरचा शोध घेतला जातो, बोलणं होते, ॲग्रीमेंट केल्या जातात. आणि मग ती आमची माऊली म्हणते की दादा मी 20 लाख रुपये घेईन आणि तुझं बाळ माझ्या कुशीमध्ये वाढवेन.
ठीक आहे, तो 20 लाख रुपये देतो आणि ही त्या पुरुषाचं बीजांड आपल्या गर्भाशयात सामावून घेऊन त्याला 9 महिने 9 दिवस वाढवते. आपण म्हणजे एखादी सायकल भाड्याने घेतो, टॅक्सी भाड्याने घेतो, फ्लॅट भाड्याने घेतो. आता हा जमाना गर्भाशय भाड्यानं देण्याचा आहे. आता गर्भाशयच भाड्यानं दिल्या जाते. 9 महिने 9 दिवस त्या परपुरुषाचं त्या त्याचा बाळ आपल्या कुशीत 9 महिने 9 दिवस वाढवायचं आणि मग हे 9 दिवस भरले की डिलिव्हरी झाली की ती म्हणते, "हे दादा, टेक युअर बेबी आणि पे माय फी. हे तुझं बाळ घेऊन टाक आणि मला माझ्या गर्भाशयाचे भाड्याचे पैसे रक्कम देऊ टाक." आणि मग ती फॉरेनची माऊली ती बाळाला घेऊन जाते. मग मला आता असं सांगा, आई कुणाला म्हणायचं? प्रश्न निर्माण होतो. आई कुणाला म्हणायचं? जिनं 9 महिने 9 दिवस हा आपल्या गर्भाशयात ते बाळ वाढवलं, त्याला जन्म दिला, तिला आई म्हणायचं का? जी ते बाळ घेऊन जाते, त्याला वाढवते, घडवते, संस्कार करते, मोठं करते, एक माणूस म्हणून घडवते, तिला आई म्हणायचं? कोणाला आई म्हणायचं? तर साधं उत्तर आहे की जी संस्कार करते ती आई. तेव्हा माझ्या मायमाऊल्यांनो, आपण जन्म दिला म्हणजे आता आपण आई होऊ शकत नाही. तुम्ही त्याच्यावर संस्कार करत असाल तरच तुम्ही आई या संज्ञेमध्ये पात्र ठरता. आणि मग आमची अशीच एक लेक बाळ आपल्या लेकराचा कसं संगोपन करते, कसं वाढवते, कसं घडवते, हे मी एका रचनेतून भीमाचा पाळणा या लोकगीतातून आपल्याकडून सादर करतो. ऐका भीमाचा पाळणा. ती काय म्हणते बघा. आमची एक लेक बाळ आहे, लग्न झालं तिचं. 2-3 वर्ष आपल्या सासरी नांदायला गेली. तिला दिवस गेले, दिवस भरले. बाप माहेरीला घेऊन आला तिचा. दिवस भरले, डिलिव्हरी झाली, तिला मुलगा झाला. आणि मग मुलगा झाल्यावर काय करतात आपल्या खेड्यापाड्यामध्ये? त्याचं नामकरण विधी करायचे. त्या काळात, आमच्या काळातली गोष्ट सांगते. त्याचं नामकरण विधी करायचं ना, तिला नामकरण विधी करायचं ठरलं. तिनं छोटासा आपला घरगुती नामकरण विधीचा कार्यक्रम आयोजित केला. आपल्या मैत्रिणी, शेजारणी, पाजारणी, नात्या गोत्यातल्या जवळच्या महिलांना बोलवला आणि हा 5 दिवसाचा बाळ छानच्या सजवलेल्या पाळण्यामध्ये टाकून ती जी पाळणा म्हणते, जो पाळणा म्हणते तो मी आपल्यासमोर सादर करतो. ऐका आणि या रचनेतल्या शब्दाकडे लक्ष द्या. काय म्हणते ते सादर करतो. वंदन माझे बाबा भीमाला, सावित्री आणि माता रमाला, यशोधरा तथा तथागताला, राजर्षी शाहून ज्योतिरावाला, जो बाळा जो रे जो. राजर्षी शाहून ज्योतिरावाला, जो बाळा जो रे जो. जय भीम करते हात जोडून, थोरा मोठ्यांच्या पाया पडून, नामकरण विधी येता घडून, आनंदी डोही जाता बुडून, जो बाळा जो रे जो. आनंदी डोही जाता बुडून, जो बाळा जो रे जो. जमल्यात साऱ्या सख्याना सया, ननंदा जावा आया न बया, आल्यात आत्या इंदून छाया, माझ्या बाळाचं नाव ठेवाया. आणि परवाच आले टिंबटिंबराया, जो बाळा जो रे जो. परवाच आले टिंबटिंबराया, जो बाळा जो रे जो. टिंबटिंब म्हणजे काय? ती रिकामी जागा सोडते. नवऱ्याचं नाव सार्वजनिक ठिकाणी घेण्याची तिला लाज वाटते, म्हणून ती आपलं नाव सोडून देते. ज्याला त्यानं आपापलं नाव ती रिकामी जागा भरून टाकावं होते. म्हणून परवाच आले टिंबटिंबराया, जो बाळा जो रे जो. करा तयारी आटपा लवकर, बांधा पाळणा टांगा झुंबर, वरती बांधा चिमण्यानं मोर, दोरीला बांधा छुनछुन गुंगर, आणि बाळाला दावा झुलत अंबर, जो बाळा जो रे जो. बाळाला दावा झुलत अंबर, जो बाळा जो रे जो. चकुल माझं सैरूपवाण. मी आपल्याला विनंती करेन, मी आता बोलणार नाही. या एका सुंदर काव्याचा आपण आस्वाद घेऊया. शब्दाकडे लक्ष द्या. काय म्हणते ती? चकुल माझं सैरूपवाण, जन्माला आली सोन्याची खाण, लय गोड हसतय गोजीर वाण, सिंहाची छाती हरणाची मान, आणि उंच कपाळ भीमा परमान, जो बाळा जो रे जो. उंच कपाळ भीमा परमान, जो बाळा जो रे जो. अशा बाळाचा घेऊन काय? अशा बाळाचा घेऊन मुका, हलक्या हातानं पाण्यात टाका, कपाळी लावून भीमाचा बुक्का, मायेचा धागा बांधून पक्का, आणि 4 उपाशी का.
अग चार उपासिका द्याना ग झोका झो बाळा जो रे जो, चार उपासिका द्याना ग झोका झो बाळा जो रे जो. आणि शेवटच्या टप्प्यात आलो आपण या पाळण्याच्या. हे समोरच्या कडव्याकडे, या स्टांजाकडे मी आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छितो. केवळ या स्टांजासाठीच मी हा संपूर्ण पाळणा लिहिलेला आहे. या पाळण्याची आतापर्यंत प्रस्तावनाच झाली, पण या पाळण्यात नेमकं कवीला काय म्हणायचंय जरा लक्ष देऊन ऐका. शब्दशब्द काय म्हणतो कवी, काय म्हणतो. माझा राजा गुणवान मोठा, शिकून सवरून होईल मोठा. माझा हा राजा गुणवान मोठा, शिकून सवरून होईल मोठा. काय म्हणते ती, माझा हा राजा. म्हणजे बघा, हे 5 दिवसाचं बाळ आहे. बाळ म्हणजे काय होतं, नुसता मासाचा गोळ्याचा आहे. पण ते बाळ नाही, ती म्हणती माझा हा राजा, हा माझा राजा आहे. हा उद्या भीम राजा होणार आहे, हा मोठा समाजाचा कैवारी राजा होणार आहे. हा हे तिचं स्वप्न आहे. महत्वाचं ती स्वप्न पाहून राहिली उद्याच्या होणाऱ्या आपल्या पोटच्या पोराच्या राजाचं. आणि एक सांगू का, जी स्वप्न पाहते ती संस्कार करते, जी संस्कार करते ती संस्कृती घडवते, ती इतिहास घडवत असते. अलीकडे आपण स्वप्नच पाहायचं विसरलो की काय, असं मला अनेकदा वाटतंय. कारण आपला सगळा वेळ आजकाल टीव्ही पाहण्यातच जातो. जे संस्कार करतात ते इतिहास घडवतात बांधवनो. म्हणून ती म्हणते माझा हा राजा गुणवान मोठा, शिकून सवरून होईल मोठा. हा मोठा गुणवान होणार आहे उद्या. बघा, असं एखाद्या लेकी बाळीला, आपल्याला एखाद्या लेकी बाळीला मुलगी झाली, बाळ झाली, तिला मुलगी झाली. असं बाळ जन्माला आले की आजूबाजूच्या आमच्या मायमौल्यांना, महिलांना खूप त्यांच्या अंतःकरणातली ती करुणा, मैत्री, वात्सल्य असते ना, ते उफाळून येते. आणि त्यांना असं वाटतंय की हे जे नवीन बाळ जन्माला आलं, याला मी केव्हा घेऊ आणि केव्हा नाही, केव्हा त्याला मी असं माझ्या हृदयाशी घट्ट धरू, केव्हा त्याचा लाड करू, केव्हा त्याचा मुका घेऊ. मग कोणीतरी शेजारची पाजारची आमची महिला येते, त्या बाळाला उचलते, घेते, त्याचा लाड करते. आणि नंतर मग असं थोडंसं दूर घेऊन अशी निरखत त्याला म्हणते, काय गा, ही तुझ्या मावशीवरच गेली, ही तर हिच्या आजीवरच गेली, नाहीतर मग आईवरनं बाईवरनं जाऊन पडली फुईवर. पण असं आपण म्हणतो का हो? त्या बाळाला घेऊन आमची एखादी भगिनी असं म्हणते का, अगं ए प्रतिभा, अगं तुझी ही लेख मला अगदी काय ते आपले सावित्रीबाई सारखेच दिसते. अगं हिचे डोळे रमाईसारखे आहेत, हिचा मुखडा तर यशोधराच वाटते का, ही दुसरी यशोधरा. असं म्हणतो आपण कधी? नाही म्हणत. असं म्हणायला देखील पैसे नाही लागत ना दादा. पण अशी उच्च स्वप्नच कधी आपण पाहत नाही ना, ते आपल्या लेकराच्या काळजात लहानपणापासून रुजवत नाही. म्हणून ही म्हणते माझा हा राजा. आणि लहानपणापासून हे बाळ जन्माला आलं तेव्हापासूनच हे संस्कार नाही सुरुवात. त्याच्या अगोदर या पोटामध्ये अंकुर, जेव्हा बाळाचा अंकुर निर्माण होतो, जन्म घेतो, तेव्हापासून आई आपल्या लेकरावर खरं म्हणजे संस्कार करत असते. बघा, आठवलं म्हणून सांगतो, शिवाजी महाराज जेव्हा माँसाहेब जिजाऊंच्या पोटात होते, 6 महिन्याचा शिवाजी जेव्हा होता पोटात, तेव्हा एक दिवस माँसाहेब जिजाऊ आपल्या त्या महालाच्या पहिल्या माळावर आंघोळ केली आणि त्या सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये आपला केस सांबार असा उन्हात वाळवत बसल्या होत्या, खिडकीमधून येणाऱ्या उन्हाच्या तिरपीमध्ये. तेव्हा त्याचं सहज लक्ष गेलं माँसाहेब जिजाऊंचं की कोणीतरी खिडकीतून बघितलं त्याने, कोणीतरी एक घोडेस्वार वायुवेगानं त्यांच्या दिशेनं वायुवेगानं दौडत येत आहे. त्यांनी ओळखलं की ही जी व्यक्ती आहे, हा घोडेस्वार आहे, हा माझ्या राजाकडून, शहाजी राजाकडून, तिकडून कर्नाटकातून काहीतरी मेसेज, काहीतरी खलिता घेऊन आलेला आहे. त्यांनी स्वतःला सावरलं, डोक्यावर पदर घेतला आणि सरसर खालच्या तळमजल्यावर येऊन दिवाणखान्यामध्ये दाखल होत नाही, तो घोडेस्वार त्यांच्या समोर येऊन दाखल झाला आणि त्यांना कुर्णिसात करून त्यांच्या हातामध्ये एक बंद लखोटा दिला. माँसाहेब जिजाऊ म्हणतात, वाचा, आज्ञा केली त्यांनी, वाचा. लखोटा फोडला आणि मग तो वाचायला लागला. काय लिहिलेलं होतं त्याच्यात? शहाजीराजे म्हणतात, राणी सरकार, तुमच्या पोटामध्ये उद्याचा राजा वाढत आहे. हा शब्द आहे. तुम्हाला डोहाळे लागले असतील, तुम्हाला कशाचे डोहाळे लागले आम्हाला तात्काळ कळवा, त्यानुसार मग बंदोबस्त करण्यात येईल. आणि मग माँसाहेब जिजाऊ लगेच उलट टपाली म्हणून राहिलो मी, पेंडिंग नाही. आजकालचा पत्रव्यवहार पेंडिंग असतो ना, तसा पेंडिंगचा पत्रव्यवहार नव्हता माँसाहेब जिजाऊंचा. आणि तात्काळ उत्तर दिलं की राजे, आम्हाला घोड्यावर बसून सह्याद्रीच्या कडेकपारीत घोडदौड करण्याचे डोहाळे लागलेले आहेत. 2 उत्तम प्रतीच्या घोड्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. आणि मग लगेच शहाजीराजे लगेच
माँसाहेब जिजाऊसाठी 2 उत्तम घोड्यांचा बंदोबस्त करतात, त्यांच्या दिमतीला पाठवात आणि माँसाहेब जिजाऊ त्या घोड्यावर स्वार होऊन रोज सह्याद्रीच्या कडेकपारीत 1 तास घोडदौड करतात. तेव्हा कुठे शिवाजी जन्माला येतो बांधवांना. मंडळी, आपल्याही मायमावल्यांना दिवस जातात, त्यांनाही डोहाळे लागतात. काय होते डोहाळे लागल्यानंतर? त्यांना काहीतरी आंबट खावंसं वाटतंय, हे चिंच खावंसं वाटते, लोणचं खावंसं वाटतंय. मी माझ्या आईला तेव्हा विचारलं होतं, जेव्हा कळायला लागलं तेव्हा म्हटलं, आई हे काय खातात ग अशा ह्या गर्भवती महिला खेड्यामध्ये? ती म्हणे, बाबा ते मातीचं ढेकूळ खातात, नाही तर गहू नेताना गव्हातले खडे खातात, नाही तर चुलीतले राख खातात, नाही तर कोळसा खातात. तिनं कोळसा खातात म्हटल्याबरोबर मी म्हटलं, आई तू माझ्या वेळेस काय कोळसेच खाल्ले होते का ग, म्हणून मी असा रंगानं काळा झालो. मंडळी, संस्कार हे कुठून होतात? आई संस्कार केव्हापासून करते हे जरा समजून घेतलं पाहिजे. म्हणून माझा राजा गुणवान मोठा, शिकून सवरून होईल मोठा, जिंकत जाईल ज्ञानाच्या पेठा, साठता सारा प्रज्ञेचा साठा, जिंकत जाईल ज्ञानाच्या पेठा. ज्ञानाचा असा जो बाजार मांडलेला आहे, त्या सगळ्या पेठा, तो सगळा बाजार माझा लेख जिंकत जाईल पेठा. माझा हा राजा गुणवान मोठा, शिकून सवरून होईल मोठा, जिंकत जाईल ज्ञानाच्या पेठा, साठता सारा प्रज्ञेचा साठा, शोभून दिसेल भीमाचा बेटा. भीमाचा बेटा केव्हा शोभून दिसतो माणूस? त्याच्या ठाई प्रज्ञेचा साठा असेल तेव्हा. नाहीतर तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे असं म्हणून भीमराव कोण्या रक्त, आमचे ते गायक मोठमोठ्या जोशात म्हणत असतात, तुझ्या रक्तामधला भीमराव. अरे बाबा, त्याच्या रक्तामध्ये आजकालच्या तरुणांचं रक्त तपासलं तर त्याच्यात बाबासाहेब नाही, देशी दारू सापडते ना, शिवाजी महाराज सापडत नाही. अरे दारू सापडते या तरुणांच्या रक्तामध्ये. कुठे बाबासाहेब शोधून राहिला असतो? आणि अलीकडच्या या लॉकडाऊनच्या जमान्यात तर दादा हो, दारूचे दुकानं खुले आणि शाळा बंद असतील तर या तरुणांच्या विद्यार्थ्यांच्या रक्तात बाबासाहेब, शिवाजी महाराज, महात्मा फुले कसे सापडतील? संस्कार कुठून होता? माझा राजा गुणवान मोठा, शिकून सवरून होईल मोठा, जिंकत जाईल ज्ञानाच्या पेठा, साठता सारा प्रज्ञेचा साठा, शोभून दिसेल भीमाचा बेटा. अरे भीमाचा बेटा शोभायचा असेल तर मग संस्कार करावे लागतील त्याच्यावर. आणि बांधवांनो, आता तर आई संस्कार, पाळणा, हे जे मी तुम्हाला पाळणा म्हणतो, हे लोकगीतं, हे तर सगळे जात्यावरची गाणी, हे सगळे काय, हे जे संस्कार गीतं होती, हे नुसते लोकगीतं नव्हते. नामकरण विधी हा नुसता कार्यक्रम नव्हता, तो संस्कार करण्याचा विधी आहे बांधवांनो. हे सगळे सगळे कालबाह्य होऊन राहिल्यात ना ह्या संस्काराच्या गोष्टी. आणि आता त्याच्या जागी काय आलंय, तर त्याच्या जागी वाढदिवस आलेत बांधवांनो. कुठून वाढदिवस आले आणि कसे आले, ह्याला कसे भरभराटीचे दिवस आले या वाढदिवसाला, हा माझ्या पुढे मोठा प्रश्न पडतो. कुठून आला वाढदिवस? अगदी गरीबाईपासून तर श्रीमंतापर्यंत, मजुरापासून तर साहेबापर्यंत सगळ्यांच्याच घरी वाढदिवस असतात. वाढदिवस. आणि या वाढदिवसाला काय करतात? आपल्या लेकराला नवीन ड्रेस घेतात. बरोबर आहे, घ्या नवीन ड्रेस घेतायला, बाळाला त्याचं कौतुक करायला त्याला अवसर, ठीक आहे. त्याला नवीन ड्रेस घेतात, असं खुर्चीवर बसवतात, त्याच्या पुढे असं एक टीपॉय ठेवतात आणि त्या टीपॉयवर काय ठेवतात? त्या टीपॉयवर काय ठेवतात? केक ठेवतात, केक. आता मला असं सांगा की आपल्या या संस्कृतीमध्ये केक कुठून आला हो? कोणत्या भंतेजीनं केक आणायचं सांगितलं तुम्हाला? कोणत्या भंतेजीनं सांगितलं? केक ही कोणती संस्कृती आहे? बरं, केक आणला इथपर्यंत ठीक आहे. नंतर काय करतात? मेणबत्त्या लावतात म्हणण्यापेक्षा विझवतात. फू फू फू. अरे हा बाई फूचा खेळ कशासाठी? हे केक कशासाठी आणतात आणि मेणबत्त्या का विझवतात याचा प्रश्न उलगला तर मला अजून झाला नाही बांधवांनो. मी असं म्हणतो की वाढदिवस करायचं ना तर मग हे मेणबत्त्या विझवण्यापेक्षा एक मेणबत्ती आणखी पेटवा ना. 5वा वाढदिवस असेल तर 5 मेणबत्त्या लावा आणि ते आपल्या लेकराला सांगा की बेटा हे तुझं आयुष्य, आता 1 वर्षानं तुझ्या आयुष्याचा परीघ वाढला आहे, हा परीघ वाढलेला आहे. मेणबत्ती पेटून सांगा, अत्तदीप भव, स्वयं प्रकाशित होण्याचा त्याला धडा द्या ना. त्या नाही करत आपण काय बरं, आपण इथंच थांबत नाही. मेणबत्त्या विझवा हे इथंच थांबत नाही, तर त्याच्या हातामध्ये चाकू देतो, चाकू, आणि म्हणतो काप. अरे काप. हे कापाकापीचे धंदे हे लहानपणापासून शिकवण्याची संस्कृती आता आपल्यामध्ये सुरू झाली आहे.
मी म्हणतो वाढदिवस केला पाहिजे, नक्की वाढदिवस केला पाहिजे, पण तो कसा केला पाहिजे? आपल्या लेकराला नवीन कपडे घ्या, बाबासाहेबांची बुद्धाची पूजा मांडा, त्याला खुर्चीवर बसवा आणि त्याच्या हातात हार द्या. बाबासाहेबांना तो म्हणायचं की हे बाबासाहेब आहेत, हे तुझे आदर्श आहेत, चल बाबासाहेबांना तुझ्या हातानं हार घाल, अभिवादन कर, तुला बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे जायचं आहे. त्याच्या मित्रमंडळीला बोलवा, त्यांना एक एक पुस्तक, एक 25, 30, 40 रुपये, ते शिवाजी कोण होता, 35 रुपयाला, 30 रुपयाला पुस्तक मिळते ना, असे त्याच्या बालवयाला झेपतील असं एक एक पुस्तक दरवर्षी द्या, त्याच्या मित्रांना द्या आणि असे पुस्तकं दरवर्षी त्याला दे, त्याच्याकडून वाचून घे, त्याच्या मनात भिनवत. 5 वर्षाच्या आपल्या लेकरापासून 18 वर्षाच्या लेकरापर्यंत एक 12-13 पुस्तकं जर त्याला दिले, ते त्याच्याजवळ नीट पाठ करून घेतले, तर 18 वर्षानंतर तो मुलगा तुम्हाला कोणत्याही पान टपरीवर सिगरेट फुकताना दिसणार नाही बांधवांनो. तुम्हाला याला संस्कार म्हणतात. आमचे एक नातेवाईक आहे, मोठ्या बँकेमधल्या एका मोठ्या हुद्द्यावर काम करत होते, रिटायर झाले. आता त्यांच्या नातवाचा एक वाढदिवस झाला. एकदा वाढदिवस झाला, मला बोलवलं, सांगितलं की साहेब तुम्ही जरा आमच्या नातवाच्या वाढदिवसाला या. मी म्हटलं ठीक आहे, वेळ असला तर नक्की येईन. मी माझं जाणं झालं नाही. 8 दिवसानंतर त्यांचा फोन आला, काय नारायणराव तुम्ही आमच्या या नातवाच्या वाढदिवसाला आला नाही. म्हटलं यार सॉरी, जरा व्यस्त होतो, येऊ शकलो नाही, पण कसा झाला वाढदिवस आहे? ते म्हणाले लय भारी झाला, थाटात झाला. म्हटलं कसा झाला? ते म्हणाले 3 तासासाठी 50 रुपयाचा AC हॉल भाड्यानं घेतला होता. म्हटलं असं? आणखीन काय केलं? आणखी म्हणजे काय, जेवणाचा ठेकाच देऊन टाकला होता. 1200 रुपयाला 1 ताट असा जेवणाचा ठेकाच देऊन टाकला होता 300 लोकांचा. आपल्याजवळ पैसा खूप आलाय दादा, पण कुठं कसा खर्च करावं विवेकानं नाही काम म्हणून राहिलं. 300 रुपयानं ताट सगळ्या पाहुण्यांसाठी. म्हटलं आणखी काय केलं? ते वाढदिवसाचं ते जे असते का नाही डेकोरेशन वगैरे, त्याचाही ठेका दिला होता. आणि मग म्हटलं तुम्ही आई वडिलांनी आणि आजी आजोबांनी काय केलं? हो नाही आम्ही काय नाही केलं म्हणे, 6 वाजेचा कार्यक्रम होता ना, 5:45 वाजता हॉलच्या दारावर गेलो आणि येणाऱ्यांना या या जय भीम जय भीम जय भीम जय भीम. मित्रांनो, असं भाड्याचं घोडं करून संसाराची शर्यत, संस्काराची शर्यत जिंकता येत नसते. त्याच्यासाठी आईला राबावं लागते, झिजावं लागते. आमचीही पाळण्यातली आई म्हणती करा तयारी, आटपा लवकर, बांधा पाळणा, टांगा झुंबर, वरती बांधा चिमण्यानं मोर, दोरीला बांधा छुनछुन घुंगर, आणि बाळाला दावा. ती म्हणते केव्हाची तुम्ही या पाळण्याची, या दोराची गाठ बांधून राहिल्या, अजून तुम्हाला नीट गाठ बांधता येत नाही, चला व्हा बाजूला. ती जाते आणि स्वतः ती गाठ नीट बांधते, कारण आईचा स्पर्श देखील एक संस्कार असतो बांधवांनो. आमचा एक कवी मित्र म्हणतो की माझ्या आईच्या फाटक्या लुगड्याची गोधडी अंगावर घेऊन मी जेव्हा झोपतो तेव्हा मला आईच्या कुशीत शिरल्यासारखं वाटते. ही आई, अशी संस्कार करणारी आई मला आता फार दुर्मिळ झालेली दिसते. माझा हा राजा गुणवान मोठा, शिकून सवरून होईल मोठा, जिंकत जाईल ज्ञानाच्या पेठा, साठता सारा प्रज्ञेचा साठा, शोभून दिसेल भीमाचा बेटा, तुडवत जाईल लाखाच्या नोटा, आणि मनात झुरतील बिरलान बाटा, जो बाळा जो रे जो, मनात झुरतील बिरलान बाटा, जो बाळा जो रे जो. नारायण दादा पाळणा गाई, भीमपथाने चालत राही, अख्ख्या जन्माची हीच कमाई, हीच कमाई, हीच कमाई, आल्या गेल्याला वाटत जाई, आणि बरकत त्याला घाटाचं नाही, जो बाळा जो रे जो, बरकत त्याला घाटाचं नाही, जो बाळा जो रे जो, जो बाळा जो रे जो, जो बाळा जो रे जो. मंडळी, आई कशी असावी, आई कशी संस्कार करते, याच्यावर तर याविषयीचं काव्यातलं एक भाष्य मी आपल्यासमोर सादर केलं. बंधू आणि भगिनींनो, आईने केलेले संस्कार हे आपल्या स्किनसारखे असतात, आपल्या त्वचेसारखे असतात. ते अगदी मरेपर्यंत आपल्यासोबत कायम असतात. ते असे निघून जात नाही, निघून पडत नाही, सतत मरेपर्यंत आपल्यासोबत असतात हे संस्कार. ते माणसाला बळ देत असतात जगण्याचं. आपल्या देशात आणखीन एक गोष्ट कायम आपल्यासोबत असते बघा, ती जन्मापासूनच आपल्याला मिळाली असते. ती सावलीसारखी आपली संगत कधीच सोडत नाही, ती सतत आपला पिच्छा पुरवत असते. आणि त्या गोष्टीचं नाव आहे जात. जात नावाची गोष्ट कधीच आपल्याला सोडत नाही. कास्ट सिस्टीम. आणि या जात नावाच्या संस्थेनं आपल्या देशाचं जेवढं म्हणून नुकसान केलं ना, तेवढं आणखी कशानेही केलेलं नाही बांधवांनो. अलीकडे तर मॉब लिंचिंग
च्या माध्यमातून जातीचे विषारी फुटकार अतिशय तीव्रपणे बाहेर पडत आहे. आईच्या संस्कारातून संस्कृती घडवल्या जाते. आईच्या संस्कारातून संस्कृती घडते. तर जात ही समाजाला, माणसाला विकृतीकडे घेऊन जात असते बांधवांना. आणि म्हणून जात ही गोष्ट पुन्हा पुन्हा तपासून पाहिली पाहिजे. तेव्हा या जात संस्थेचं विवेचन करणारी, तिचं विश्लेषण करणारी एक रचना आपल्यासमोर सादर करतो. या रचनेचं नाव आहे काळ्या मनूच्या काळ्या लेख. रचना सादर करण्यापूर्वी या रचनेची कन्सेप्ट एकदा आपण समजून घेऊया, म्हणजे रचना समजून घ्यायला सोपं जाईल. बघा, तर मित्रांनो, ही कन्सेप्ट 2 मिनिटात मी आपल्या पुढे सादर करतोय, स्पष्ट करतोय. जात हा शब्द स्त्रीलिंगी, म्हणून असं समजा की जात ही एक स्त्री आहे. आणि जाती कोणी निर्माण केल्या? अर्थात मनून. कोणी जात जन्माला घातली? अर्थात मनून. मग मनू झाला तिचा बाप, आणि मनूला आपण काळा मनू म्हणतो. मनू झाला तिचा बाप. तर मानवांनो, म्हणूनच जात नावाची एक सुंदर स्त्री निर्माण करून ती फक्त अशी जनमानसात आणून बसवली. आणि मग एखादा माणूस एखाद्या स्त्रीच्या सौंदर्यावर लुब्ध होऊन तिच्या नादी लागतो आणि ती म्हणेल तसंच करतो. तसा इथला माणूस जात नावाच्या स्त्रीच्या नादी लागून हजारो वर्षापासून ती म्हणेल तसंच करत आला आहे. आणि मनूला काळा मनू म्हणतो आपण. काळा म्हणू का? तर त्याचं तत्वज्ञान माणुसकीला काळीमा फासणार. मग जर बापच जर काळा आहे तर मग पोरी कुठून गोऱ्या असतील? त्या रंगानं अतिशय काळे आहे, पण अतिशय अप्रतिम सुंदर आहे. लांब सडक केस, धारदार नाक, पाणीदार डोळे, कमनीय बांधा, आणि अशा या जात नावाच्या स्त्रीच्या नादी लागून आपण हजारो वर्षापासून तिचे गुलाम म्हणून जगत आलो आहोत. पण या जातींना आपल्या माहेरचा, बापाचा मोठा अहंकार असतो. प्रत्येक स्त्रीचं एक वैशिष्ट्य असते, तिला आपल्या माहेरचा खूप गर्व असतो. तसं यांनाही आम्ही मनूच्या काळ्या लेख्यावर त्याचा गर्व आला. आणि या गर्वामध्ये, या उन्मादामध्ये ते जी रचना सादर करतात, जी काव्य सादर करतात, ते काव्य मी आपल्यासमोर आता सादर करतो. आणि एक गोष्ट, एक विनंती करतोय तुम्हाला, हे काव्य मी माझ्या 2 भगिनीसाठी समर्पित करतो आहे. आजची रचना, त्या भगिनींची नावं मी या रचनेच्या शेवटी सादर करेन, आपल्याला डिक्लेअर करेन, जाहीर करेन. सादर करतो काळ्या मनूच्या काळ्या लेखी. शब्दाकडे लक्ष द्या, एवढीच विनंती आहे. काय म्हणतात? माणूस आणि माणुसकी तुच्छया मुच्या लेखी ग ग ग ग. काय म्हणतात ह्या जाती? माणूस आणि माणुसकी तुच्छया मुच्या लेखी ग ग ग ग. माणूस आणि माणुसकी आमच्या पुढे तुच्छ आहे. आपण एखादं नवीन सोयीपण केलं, नवीन स्वऱ्या जोडायचा म्हटलं तर आपण काय म्हणतात? आमच्या खेड्यापाड्यातली माणसं देखील म्हणतात की माणसं गरीब असली तर चालतील, पण माणुसकी बाज पाहिजे, खानदानी माणूस पाहिजे, माणुसकी बाज पाहिजे. आणि ही जात काय म्हणते की माणूस आणि माणुसकी आमच्यासाठी तुच्छ आहे. माणूस आणि माणुसकी ही तुच्छ या मुच्या लेखीन काळ्या मनूच्या. आम्हीच काळ्या लेखी ग बाई, काळ्या मनूच्या, आम्हीच काळ्या लेखी ग बाई. भल्या भल्यांची आमच्यासाठी क्षणात फिरती डोकी ग ग ग ग. भल्या भल्यांची आमच्यासाठी. जातीचं भूत माणसाच्या मानगुटीवर बसलं तर काय होते माहित आहे? मग खैरलांची जन्माला येते आणि हातरच प्रकरण घडते बांधवांनो. भल्या भल्यांची आमच्यासाठी क्षणात फिरती डोकीन काळ्या मनूच्या. आम्हीच काळ्या लेकी ग बाई, काळ्या मनूच्या, आम्हीच काळ्या लेकी ग बाई. हो, आता शब्दाकडे लक्ष द्या, विनंती करतो. वैचारिक व्याभिचारातूनच आमचा जन्म झाला, माय नव्हतीच बापानच जन्म दिला. वैचारिक व्याभिचारानंच आमचा जन्म झाला म्हणते. आणि वैचारिक व्याभिचार म्हणजे काय? साधं उदाहरण सांगा. वैचारिक व्याभिचार आता अलीकडच्या काळात कशाला म्हणतात? मला वाटते की बाहेर हॉलमध्ये, आपल्या दर्शनी हॉलमध्ये बाबासाहेबांचा फोटो लावायचा, बुद्धाचा फोटो लावायचा, आणि आतल्या माझघरात, देवघरात कुठल्या तरी देवीचा, देवताचा फोटो लावून त्याची गपचूप पूजा करायची. याला वैचारिक व्याभिचार म्हणता अलीकडचा. म्हणून वैचारिक व्याभिचारातूनच आमचा जन्म झाला, माय नव्हतीच बापानच जन्म दिला. मनूच्या सडलेल्या मेंदूचा चेंदा मेंदा करून त्याचा रांदा केला, आणि त्या रांद्यातूनच हा बांधा उभा केला. या देहाचं अंग अंग म्हणून स्वतः घडवलं, आणि न्याऱ्या न्याऱ्या शिंगारांनी आम्हाला उभं मडवलं. धर्माचा शालू नेसवला, नीतीची घातली चोळी, परंपरेचा पदर डोक्यावर आणि कर्माचं कुंकू भाळी. हाती भरला रूढीचा चुडा, पायात गुलामीचा तोडा, मुक्तीची अंगठी घातली तीत बसून मोक्षाचा खडा.
नियतीची कंठी आले दैवाचं डोरलं आणि अंधश्रद्धेचं काजळ माझ्या दोन्ही डोळ्यात कोरलं. चालीरीतीच्या पोलवट पाटल्या वाकड्या दंडवाळ्या अन हसली आणि माझं ही रुपडं पाहून माझी मीच खुदकून हसली. अशा न्याऱ्या न्याऱ्या शिंगारांनी मला सजवली नखी बोटी आणि गतजन्मीच्या कर्मफळांनी भरली माझी ओटी. आणि आता एकच मराठमोळ्या माऊलीचा स्त्रियांचा दागिना आलाय, कोणता? आणि विद्येच्या नाकेबंदीची नथ घातली नाकी, विद्येच्या नाकेबंदीची नथ घातली आणि म्हणाले बाई तुला ही फार सुंदर दिसते. अरे विद्याच बंद करून टाकली होती आपल्यासाठी. एखादा मस्ती आलेला रेडा बैल जसा त्याच्या नाकात व्यसन घातले की करकर 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 आवडला जातो, तशी आपल्याला विद्येच्या नाकेबंदीची व्यसन घालून हजारो वर्षापासून आपण गुलाम राहिलो हो, केवळ विद्येची नाकेबंदी केल्यामुळं. म्हणून फुले म्हणतात ना की एवढे सारे अनर्थ एका अविद्येनं केले. विद्येच्या नाकेबंदीची नथ घातली नाकीन काळ्या मनूच्या, आम्हीच काढ्याले की ग बाई, काळ्या मनूच्या आम्हीच काढ्याले की ग बाई हो. अशी नव्या नवरीसारखी नटून थटून मी जेव्हा या माणसांकडे पाहून हसले, तेव्हा ही सारी माणसं आपली अक्कल हुशारी बुद्धी शहाणपण सारं सारं गमावून बसले. मी हुकमाची राणी झाले, हे बंदेज झाले माझे गुलाम आणि उठता बसता चालता बोलता मलाच करती अलीकुन सलाम पलीकुन सलाम. माझ्या इशाऱ्यावर नाचतात, माझ्या इशाऱ्यावर हसतात. अरे मी सांगेन तेव्हा उठतात आणि सांगेन तेव्हा बसतात. मी सांगेन तेच खायचं, मी सांगेन तेच प्यायचं, मी सांगेन तेच लिहायचं आणि मी सांगेन तेच गायचं. अरे कोणत्या जातीनं काय खावं काय लिहावं याची सुद्धा कायदे मनुस्मृतीमध्ये होते, सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. म्हणजे ब्राह्मणांचं अन्न अमृतमय, क्षत्रियाचं अन्न दुग्धमय, वैश्यांचं अन्न काजू किसमिस बदाम वगैरे वगैरे आणि क्षुद्रांचं अन्न रक्तवत. जे काही आपली वाड वडील खाल्ले होते, हाऊस नव्हती त्यांना, ते खायला त्यांना भाग पडलं होतं वाटणं. इतकंच नाही तर तुमच्या नावावरूनच तुम्ही कोणत्या जातीचे कोणत्या याचे आहे समजलं पाहिजे. म्हणून तुमच्या नावात सुद्धा वेगवेगळे स्तर होते. ब्राह्मणाचं नाव मंगलमय, क्षत्रियाचं नाव तो लढाई करायला जातो, रणांगणावर जातो, म्हणून त्याच्या नावामध्येच शौर्य असलं पाहिजे, म्हणून त्याचं नाव तलवार सिंग, त्याचं नाव समसर सिंग, त्याचं नाव बहादूर सिंग. वैश्य हा पैशावाला धनवाचक त्याचं नाव असावं, म्हणून वैश्यांची नावं काय धन्नालाल, पन्नालाल, मोतीलाल, जवाहरलाल. आणि आपल्या शूद्रांची नावं काय रे म्हणू तर मग दगड्या, धोंड्या, पांड्या, कोंड्या. आमचा एक मित्र होता, त्याचं आडनाव होतं सी कडू, सी आडनाव कडू. मी पाहिलं त्याचं सर्व्हिस बुक तर त्याचं नाव चिंदू, बापाचं नाव चिरकुट आणि आडनाव पण गोड नाही हो, कडू. भंडाऱ्याला असताना विजेच्या कामावर आम्हाला माझे मास्टर क्लर्क, मी ज्युनियर इंजिनियर होतो तेव्हा, 2-2,500 मजूर माझ्या कामावर होते. ते एक दिवस माझा बाबा आला म्हणाला, सर आज आपल्याला पाटलाकडे जेवण आहे. म्हटलं पाटलाकडं? कोणत्या पाटलाकडं? म्हणे हागरू पाटलाकडं. पाटलाचं नाव सुद्धा हागरू. आता हागरू नावाच्या माणसाच्या शेजारी तुम्हाला जेवण करायला बसावं वाटेल का हो? कुठे नेऊन बसवलं होतं या मनुस्मृतीनं, या जातीनं? आपल्याला जरा सगळ्यांनीच त्याचं जरा अवलोकन केलं पाहिजे. मी सांगेन तेच खायचं, मी सांगेन तेच प्यायचं, मी सांगेन तेच लिहायचं आणि मी सांगेन तेच गायचं. मी सांगेन तसे करतात, फिरवीन तसे फिरतात. अरे मी सांगेन तसे जगतात आणि सांगेन तसे मरतात. जन्मापासून मरणापर्यंत माझाच एक अधिकार आहे. मी हो म्हणेन त्याला होकार आणि नाही म्हणेन त्याला नकार आहे. मी चत्राती यहलोकी यांची मी चत्राती परलोकी आणि काळ्या मनूच्या आम्हीच काळ्याले की ग बाई, काळ्या मनूच्या आम्हीच काळ्याले की ग बाई हो. मित्रांनो, हा फक्त बांधवांनो हा इतिहास झाला. मी जसाच्या तसा, माझ्या पदरचं काही नाही बरं काय, पण हा इतिहास कसा बदलला, परिवर्तन कसं झालं हे जरा समोरच्या स्टांजामध्ये जरा आपण आपलं लक्ष वेधू इच्छितो. मी काय म्हणते समोरच्या स्टांजामध्ये कवी, अशी शतकानुशतके मी माझ्या जात काय म्हणून राहिल्या, अशी शतकानुशतके मी माझ्या बाहुपाशात घेऊन यांना शोषित होते आणि हे पाश तोडण्याचे सामर्थ्य इथल्या एकाही मर्दाच्या मिशीत नव्हते. पण 19व्या शतकात माझं सारं भिंग फुटलं, जणू धरणी दुभंगली, आकाश फाटलं, नव्या क्रांतीनं उभं रान पेटलं आणि नव्या विचार विद्रोहाचं नवं वादळ उधाण उठलं. माझ्या चिरतारुण्याला रूप सौंदर्याला एका दृष्टाची लागली दृष्ट आणि युगायुगाचं माझं शील चारित्र
मात्र एका घडीत झालं भ्रष्ट. महात्मा फुले नावाचा एक मर्दगडी माझा वैरी होऊन पुढे आला आणि उभ्या गल्लीत त्याने माझ्या आबरूचा पंचनामा केला. नीतीची चोळी फाडली, धर्माचा शालू फेडला, गुलामीचे तोडे तोडले, रूढीचा चुडा फोडला, नियतीची कंठी काढली, कर्माचं कुंकू पुसून आणि दैवाचं डोरलं तोडलं फोडलं, अंधश्रद्धेचं काजळ पुसून माझ्या चिर तारुण्याला रूप सौंदर्याला फुल्यांनी डाग डाग दिले आणि महान मुक्कामी डॉक्टर आंबेडकरांनी मला तर उभेच पेटवून दिले. मला जाळ गाडलं दहन दिलं तरी मी नाही पुरती जळून गेले. माझं चिर तारुण्य मला जाळलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला तर उभीच पेटवून दिले. 25 डिसेंबर 1927 रोजी महान मुक्कामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महान मनुस्मृतीचं दहन केलं आणि या देशात सगळीकडे हाहाकार उडाला बांधवांना. एक 2 कट्टर कार्यकर्ते महात्माजींकडे गेले, त्यांच्याकडे कंप्लेंट घेऊन गेले, त्यांना अभिवादन केलं, बसले आणि त्यांना म्हणाले, बापूजी अरे त्या आंबेडकरांनी आपल्या मनुस्मृतीचं आपल्या धम्मग्रंथाला जाळून टाकलंय, दहन केलंय, त्याच्यावर खटला भरला पाहिजे आणि त्याला चांगली अद्दल घडवली पाहिजे, याच्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो आहे. गांधीजी खुद बॅरिस्टरच होते ना, काहीच बोलले नाही. गांधीजींचं तत्वप्रणाली होती की जेव्हा असे अडचणीचे प्रश्न येतात देन कीप सायलेन्स, सायलेन्स इज द आन्सर अंडर सम सर्कमस्टन्सेस. मौन राहणंच हे याच्यावरचं सगळ्यात महत्वाचं उत्तर आहे, असं गांधीजींची पॉलिसी होती. त्यामुळे गांधीजी अनेकदा का मौन धारण करतात त्याचं गुह्य या त्यांच्या विधानात आहे बांधवांनो. गांधीजी काहीच बोलले नाही, पण त्यांच्या शेजारी सरदार वल्लभभाई पटेल बसलेले होते. पटेलांनी हे शांतपणे ऐकून घेतलं आणि त्यांना म्हणतात, काय हो तुम्हाला डॉक्टर आंबेडकर कोण आहे माहीत आहे का? म्हणे नाही. अरे म्हणे आंबेडकर एक निष्णांत वकील आहेत, त्यांच्यावर तुम्ही खटला भरला ना, त्यांच्यावर खटला भरला तर ती तुमच्याच बाजूने त्याची बाजू उलटेल, तुमचीच बाजू उलटेल. आणि आता तर त्यांनी मनुस्मृतीच जाळली आहे. आता ज्या ग्रंथाच्या माध्यमातून सगळ्या लोकांना तुम्ही मूर्ख बनवता ते उरले सुरले बाकीचे ग्रंथ ती जाळून टाकतील. डॉक्टर आंबेडकरांनी मला उभीच पेटवून दिले, मला जाळलं गाळलं दहन दिलं तरी मी नाही पुरती जळून गेले. पण माझं चिर तारुण्य रूप सौंदर्य गेलं आणि मी अशी म्हातारी झाले. मी म्हातारी झाले तरी या म्हातारीत आजही असं पाणी आहे. मी म्हातारी झाले तरी या म्हातारीत आजही असं पाणी आहे की या म्हातारीच्या नादी लागलेले आजही अनेक नमो इराणी आहे. मी म्हातारी झालेच आहे, आता माझं मरण माझ्या पुढ्यात आहे आणि माझं मरण माझ्या पुढ्यात आणि या आंबेडकरी लढ्यात आहे. अरे भीमरायाला पाहिलं आम्ही तेव्हाच पडलो धाकी ग ग ग ग. भीमरायाला पाहिलं आम्ही तेव्हाच पडलो धाकीन काळ्या मनूच्या, आम्हीच काळ्या लेकी ग बाई, काळ्या मनूच्या आम्हीच काळ्या लेकी ग बाई. हो मंडळी, शेवटचा आणि कन्क्लुडिंग स्टांजा आहे हा. या स्टांजाच्या शब्दाकडे मी आपलं पुन्हा एकदा लक्ष वेधू शकतो. काय म्हणतो शेवटी कवी? ज्या क्षणाला भीमरायाने मनुस्मृती पेटून दिली त्याच क्षणाला मानवतेच्या नव्या युगाची नवी पहाट झाली. देश स्वतंत्र झाला, भीमराव पुढे आला आणि भारतीय संविधानाचा खराखुरा शिल्पकार झाला. घटना नावाची सुंदर साम्राज्ञी भीमरायाने निर्माण केली आणि समतेचा शालू आणि ममतेची चोळी तिला बहाल केली. पंचशिलेच्या आभूषणांनी तिला आभूषित केलं आणि भारतीय जनतेला सन्मानानं समर्पित केलं. भारत मातेच्या सिंहासनावर ही मोठ्या आदरानं आरूढ झाली आणि मनूची मनमानी मातीमोल आणि लोकशाही सत्तारूढ झाली. समता ममता नांदल्या आता आम्ही न उरलो बाकी ग ग ग ग. अन काळ्या मनूच्या आम्हीच काळ्या लेकी ग बाई, काळ्या मनूच्या आम्हीच काळ्या लेकी गी बाई. माणूस आणि माणुसकी हे तुच्छ आमच्या लेखी, भल्या भल्यांची आमच्यासाठी क्षणात फिरती डोकीन काळ्या मनूच्या आम्हीच काळ्या लेकी ग बाई. हो मंडळी, मी ही रचना सुरू करण्यापूर्वी मी ज्यांना समर्पित करतो आहे त्या माझ्या 2 भगिनींचे नावं मी शेवटी आपल्यासमोर डिक्लेअर करीन असं मी म्हणलं होतं. त्या माझ्या ह्या 2 भगिनी आहेत. एक आहेत संगमित्रा खोरे आणि दुसऱ्या आहेत प्राध्यापक डॉक्टर संबोधी देशपांडे. या दोघींनाही या पेजवरील सगळी मंडळी यांना माहीत आहे, त्यांना ओळखत आहे. या दोघी जणींनी बुद्धाच्या तत्वज्ञानाप्रमाणे ह्या दोघी जणी स्वयंप्रकाशित झाल्या.
आणि त्यांनी त्यांची आपली सुटका या जातीच्या नरकातून आपली सुटका करून घेतली आणि बुद्धाच्या वाटेवर त्यांनी चालण्याचा निर्णय घेतलेला आहे बांधवांना. समतेचा शालू आणि ममतेची चोळी परिधान करून आमच्या ह्या भगिनी पंचशिलेच्या आभूषणांनी आभूषित करून त्यांनी एक नवा इतिहास घडवलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की ज्या समाजातील स्त्री सुशिक्षित, स्वतंत्र, स्वयंभू आणि सुसंस्कृत असेल तो समाज उन्नतीच्या दिशेने झेप घेत असतो. या आमच्या दोन भगिनींनी उन्नतीच्या दिशेने घेतलेली ही झेप आहे. आज माझी आई असते, माझी आई आता जाऊन एक 4-5 वर्ष झाले, वयाच्या 98व्या वर्षी माझी आई गेली बघा. पण माझी आई, कल्पना करा, माझी आई जर असती तर या तिच्या 2 लेकींचा हा क्रांतिकारी निर्णय पाहून तिला काय वाटलं असतं, तिच्या काय भावना असत्या, ते मी 2 ओळीमध्ये आपल्यासमोर सादर करतो. तत्पूर्वी मला या आपल्या बहुजन संघटक या ऑनलाईनच्या कार्यक्रमात मला जी संधी दिली व्यक्त होण्यासाठी, आपले विचार मांडण्यासाठी, आमच्या या 2 भगिनींचं मनापासून अभिनंदन करण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल मी या बहुजन संघटकचे मनापासून आभार मानतो. त्यांचं हे लोकविद्यापीठ असंच सतत निरंतरपणे कार्यरत राहू अशा शुभेच्छा देतो. आणि या कार्यक्रमाची सुरुवात माझ्या आईच्या ओवीपासून, जात्यावरच्या 2 ओवीपासून आपण केली होती, तसा शेवटही माझ्या आईच्या ओवीवर करतो आणि आम्ही थांबतो इथं. काय म्हणाली असती माझी आई? माझी आई म्हणाली असते, बाई नार नाही आता कोण्या नराचं खेळणं, बाई नार नाही आता कुण्या नराचं खेळणं, शिक्षणानं आलं बळ, आलं आत्मभान, आत्मसन्मानासाठी गा नार लढाया लागली, आत्मसन्मानासाठी गा नार लढाया लागली, मंत्रालयाची पायरी, मंत्रालय म्हणजे सिंहासन, राजगादी, मंत्रालयाची पायरी आता चढाया लागली.